नमस्कार मित्रांनो, मी उद्धव भारशंकर. मित्रांनो, आत्ताच तुम्ही तुरीचा एक व्हिडिओ बघितला. त्याच्यानंतर आपण लगेच आता कापसाचा व्हिडिओ. शेतकरी तेच आहेत. सर, तुमचं नाव सांगा. नमस्कार. अशोक मारुतराव फेगडे. अशोक मारुतराव फेगडे, राहणार रेवळगाव, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. तालुका वसमत, जिल्हा हिंगोलीचे शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना त्यांच्या बंधूंनी मल्टीप्लायर दिलं होतं. पण सुरुवातीला तुम्हाला तुमच्या बंधूंना मल्टीप्लायर दिलं त्यावेळेस काय वाटलं होतं? मला वाटलं मी माझ्या बंधूला शिवाय दिला नको बाबा, अशा कसं आहे फेक कंपन्या भरपूर आली आहेत. पैसे शेतकऱ्याकडून काढून घ्यायचे आणि बस रिझल्टही नाही काहीच नाही. आपलं 10 साईज आणि एरिया टाकून बस करू मल्टीप्लायर नको असं म्हणत होतं. बरं, त्याला एवढं वाकडं बोललो ते. एकदा फक्त मला म्हणजे वापरून पाहाय, काय अनुभव आला तर ठीक आहे, नाही तर मग हे करू. हो, तुमचे मोठे बंधू असल्यामुळे त्यांचं थोडंसं तुम्ही ऐकावं लागलं. बरं, मग तुम्हाला काय फरक जाणवला त्याच्यात ऐकल्यावर? त्यांचं फरक काहीच नाही. मला आता ते म्हणल्यामुळं नाईला जास्त वापरावं लागलं. मला नाईला जास्त वापरावं लागलं. वापरल्याच्या नंतर हे कापूस आहे, जे समजा कापूस आहे, कापसाला सगळा कापूस पिवळा पडून गेला आणि करपट पाण्यात होती. बरं, मग त्याच्यामुळे मग खतामध्ये मिसळून थोडं टाकला. आता ते कापूस होता हिरवड पण हिरवेगार झाला. बरोबर आहे. तुम्ही बघू शकता सगळा प्लॉट एकसारखा आहे. थोडस जमीन खालीवर असल्यानंतर त्या बाजूला पाणी असल्यामुळे थोडासा हे दिसतंय, पण सगळा प्लॉट एकसारखा आहे. बरं, तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही कापसाचं पीक बरेच वर्षापासून घेत असाल, तर कसं वाटतं यावर्षी कापसाचं म्हणजे विशेषतः म्हणजे बोंडाची साईज आणि कापसातला जे हिरवगार पण आहे. आता बघू शकता हे कापसाला बोंड किती आलेले आहेत आणि बोंडाची साईज पण पाहता. ही साईज पहा, भरपूर ठोकर साईज आहे. बरोबर. आणि पानाची साईज बघा, पानाची जाडी, पानावर काहीच रोग नाहीये, सगळं एकदम हे आहे. आता बरेच शेतकरी आहेत की त्यांचे पानं लुसलुशीत असतात, पानाची साईज चांगली नसते आणि खालून बघितलं तर किडे असतात. बऱ्याच शेतकऱ्यांचं मी बघितलंय. माझंच एक उदाहरण देतो. सोमठाणा गावचे शेतकरी आहेत, त्यांना मी मल्टीप्लायर दिलं, पण त्यांनी फक्त नॉर्मली वापरलं तर त्यांच्या पिकावर अजिबात रिझल्ट दिसला नाहीये. वापरायचं म्हणून त्यांनी फक्त वापरलं, पण तुम्ही बघा हे याच्यामध्ये काय फरक आहे आणि त्याचाही तुम्हाला व्हिडिओ देतो आणि तेही बघून घ्या. सगळेच असे ते एकच झाड नाहीये. एकाच झाडाला आम्ही फोकस करतोय. तुम्हाला वाटत असेल की एकच झाड असलं आहे, पण ह्या प्रत्येक झाडाला तुम्ही बघा बोंडाची साईज, बोंडाची संख्या. नदीच्या काठी जमीन आहे आणि विशेष म्हणजे चोपन जमीन आहे. आपली जमीन पण पाहिजे तशी नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही. मला तर वाटतं की चांगली जमीन आहे. नाही, जमीन साईडला नाला जवळ असल्यामुळं जमीन पिकत नाही. सर्व शेतकऱ्याचं पाणी आपल्या रानात येत आहे दरवर्षी. आणि आपण पीक कापूस लावा म्हणून हळदीसाठी बाबा पराठे लागतात म्हणून लागवड केली ती आपण. बरं, आता उत्पन्नामध्ये रूपांतर कापसाचं व्हायला लागले. म्हणजे तुम्हाला एक तर पराठी हळदीच्या याच्यासाठी पण मिळणार आहे आणि कापसाचं उत्पादन पण मिळणार आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही खुश आहात? हो, खुश आहे. मग तुम्हाला काय वाटतं ह्याचे आता फुटवे लागले तर हे आणखीन पुढे वाढेल? हो, वाढणार. नवीन फुटवा बघा नाही, फुटवे संख्या एवढी. मी मल्टीप्लायर माझ्या अगोदर एवढी फुटवे सुद्धा नव्हते. म्हणजे तुम्ही खुश आहात? हा, खुश आहे मी. भावाला आता काय म्हणणार? आता तर त्याला हे द्यावं लागणार ना, द्यावं लागणार. बरोबर आहे. धन्यवाद सर. भावाचं नाव आहे, मी त्यांनाही दाखवतो. नवनाथ फेगडे आहेत. सरांचं शॉप आहे छत्रपती संभाजीराजे होम अप्लायन्स, जयनगर, प्रसाद मंगल कार्यालयाच्या शेजारी, परभणी रोड, वसमत. तुम्हाला जर मल्टीप्लायर पाहिजे असेल तर ह्या सरांकडे मल्टीप्लायर मिळतं. इथून कधी घेऊ शकता. नंबर 97 63 51 69 02. ओके, धन्यवाद सर. धन्यवाद.